वेलकम मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पहा मित्रांनो, कोन व कोनांच्या जोड्या भूमितीवर आधारित अशा प्रकारचे काही प्रश्न येतात. समांतर रेषांना छेदिकांनी छेदल्यामुळे तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्या याच्यावर स्पर्धा परीक्षेमध्ये 100% प्रश्न असतो. स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आणि विशेषतः आता जी इस्रोची परीक्षा होणार आहे त्यामध्ये सुद्धा असे प्रश्न येण्याची संभावना सर्वात जास्त आहे. पाहूया. इथं या आकृतीमध्ये मी शॉर्ट मध्ये अगदी प्रश्न विचारलाय आणि ऑप्शन सुद्धा द्यायचे टाळले मुद्दामून. पाहूया आपण परफेक्ट उत्तर शोधून. पहा, या ए बी आणि इथं बघा ए बी ई एफ जी एच ही सी डी असेल. पहा, ही सी डी. एक मिनिट. बरोबर आहे, सी डी. तर पहा, यामध्ये दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदून गेली. मग पहा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्या आपल्याला माहिती आहेत. चला तर पाहू, आपल्याला कोणता कोन विचारलाय? डी एफ एच. बघा, डी एफ एच हा कोन आपल्याला विचारलाय. या कोनाचं माप आपल्याला काढायचंय. तर आता आपल्याला माहिती की या कोनाचा हा कोन विरुद्ध कोन असतो आणि विरुद्ध कोनांची माप कसे असतात? समान असतात. याचा अर्थ थोडक्यात, इकडचा हा कोन जर काढला, या कोनाचं माप जर आपल्याला मिळालं तर निश्चितपणे या कोनाचं आपल्याला माप मिळेल. मग आता हे कसं काढायचं ते पहा. आता पहा, कोन जी ई बी हा याचा संगत कोन असेल इथला कोन. बघा, कोणता? ई एफ डी. म्हणजे हे दोन कोन संगत आहेत. हे दोन कोन संगत कोन आहेत. हे संगत कोन एकरूप असतात. याचा अर्थ हा कोन झाला 2x + 5. मग आता आपण ह्या दोन कोनांवरून x चं माप काढू शकतो. x चं माप काढलं की आपल्याला या कोनांची माप मिळतील. मग हे दोन कोन आता रेषीय जोडीतील कोन आहे. रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 असते. चला काढूया. 3x + 2x 5x. किती झाले? 5x अधिक 25 + 5 किती झाले? 30 बरोबर 180. का? कारण ते दोन रेषीय जोडीतले कोन आहेत. मग बघा, 5x बरोबर आपण जरा डायरेक्ट करूया. x बरोबर 180 - 30. हे 30 इकडे जाऊन वजा होतील. 180 तून 30 गेले 150 वजा छेद हे 5 इथं गुणिले होते, इकडे जाऊन भागिले झाले. 5 × 15 5 0 0. म्हणजेच x बरोबर किती आला? 30 अंश. आता आपण ही x ची किंमत इथं ठेवूया आणि मग हा कोन आपल्याला मिळेल. कसा ते पहा. 3 × 30 30 × 90 90 अधिक हा 25 म्हणजे हा कोन आला 115 अंश. मग आताच मी तुम्हाला सांगितलं की हा कोन आणि हा कोन हे विरुद्ध कोन असतात. म्हणजे जर हा कोन 115 अंश असेल तर निश्चितपणे या DFH या कोनाचं माप सुद्धा 115 अंश असेल. मी मुद्दामून याचे ऑप्शन्स घेतलेले नाही. याचं उत्तर आहे 115 अंश. आता पुढचं उदाहरण पाहू. हे पहा मित्रांनो, इथं 3 समांतर रेषा दाखवलेल्या आहेत आणि 3 समांतर रेषांना 2 छेदिकांनी छेदलेले आहे आणि त्या छेदिका सुद्धा एकमेकींशी समांतर आहेत. अशा बाबतीत एक प्रमेय असतं भूमितीमध्ये की या छेदिकांचे आंतरछेद जे असतात ते कसे असतात? प्रमाणात असतात. इथून सुद्धा मधून एक तिरपी रेष गेलेली आपल्याला दिसते. म्हणजे या छेदिकांचे सुद्धा आंतरछेद हे या आंतरछेदाच्या प्रमाणात असतात. म्हणजेच बघा, थोडक्यात काय तर पहिल्या छेदिकांचे आंतरछेद हे या तिन्ही समांतर रेषांना छेदून जाणारी आणि त्या दोन छेदिकांना पण छेदणारी जी रेषा असते त्यांच्या आंतरछेदाच्या प्रमाणात असते. थोडक्यात काय तर पहा, या BF याच्या बाबतीत 2 प्रश्न विचारले. बघा, माप कोन PCD. माप कोन PCD विचारलाय. PCD म्हणजे या कोनाचं माप आपल्याला विचारलंय. तर बघा, इथं लक्ष द्या. इथं एक कोन आपल्याला दिसतोय, तो कोन आहे 100 अंशाचा आणि याचा हा अंतर कसला कोन आहे? बाह्य व्युत्क्रम कोन. कसा? बाह्य व्युत्क्रम कोन. थोडक्यात असं बघू की याचा हा बाह्य व्युत्क्रम कोन आहे. बघा, या कोनाचा हा कोन, परत एकदा लक्ष द्या, या कोनाचा हा कोन बाह्य व्युत्क्रम कोन आहे. कशाला म्हणतात बाह्य व्युत्क्रम कोन? जे त्या समांतर रेषांच्या बाहेरचे आहेत, आउटवर्ड आहेत. म्हणजे हा जर 100 असेल तर हा पण 100 अंशाचा असेल
आणि या कोणाचा ह्या छेदिका सुद्धा समांतर आहेत, या छेदिका समांतर रेषा मानल्या आणि त्यांची ही छेदिका मानली तर निश्चितपणे या कोणाचा संगत कोण हा कोण मानला जातो म्हणजे आहे. आणि मग हा 100 आहे तर निश्चितपणे हा कोण सुद्धा 100 अंशाचाच असेल. म्हणून PCD चं माप किती असेल 100 अंश. परत एकदा पहा मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला PCD कोणाचं माप विचारलंय, त्यासाठी या कोणाचं माप दिलंय म्हणजे इथल्या हिंटवरून आपल्याला इथं पोहोचायचंय. परंतु आपण याच्यासाठी थोडासा विचार करू की बघा, छेदिकेच्या डाव्या बाजूस आणि समांतर रेषांच्या आउटवर्डला जो कोण आहे याचा बाह्य व्युत्क्रम कोण हा इकडचा असतो आणि हा बाह्य व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात, हे एकमेकांचे एकरूप असतात. मग पहा, हा जर 100चा आहे तर हा पण निश्चितपणे 100चा आहे. आता परत पहा, या दोन समांतर रेषा आहेत आणि त्यांची ही छेदिका मानली तर या कोणाचा संगत कोण हा होतो आणि संगत कोण एकरूप असतात म्हणून हा कोण 100 अंशाचा आहे. पुढे पहा, एक गुणोत्तर विचारले तुम्हाला CG/GK. बघा, CG/GK या दोन बाजूंचं किंवा या दोन आंतरछेदांचं गुणोत्तर विचारलंय. तर या आकृतीमध्ये बघा, जर आपण ही छेदिका गृहीत धरली तर या मधल्या भागाचे दोन त्रिकोणात रूपांतर होतं. एक त्रिकोण झालाय BJK आणि दुसरा त्रिकोण झालाय KCB. जेव्हा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असलेली रेषा इतर दोन बाजूंना छेदून जात असते तेव्हा ती छेदणारी रेषा त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागत असते. हा जर प्रमेय वापरला आपण तर इथं काय मिळतं आपल्याला पहा, लक्ष द्या. BF अलीकडच्या बाजूचे या बाजूचे झालेले दोन तुकडे अपॉन FJ इक्वल टू पलीकडचे छेद काय झाले पहा, BX/XK. आता जर आपण इकडच्या बाजूचा त्रिकोण मानला, हा त्रिकोण जर आपण मानला तर या त्रिकोणात सुद्धा बघा, या एका बाजूला समांतर असलेली जी एक रेषा छेदून गेली तर ती दुसऱ्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. मग ती कशी विभागेल तर पहा, ती अशी विभागेल. त्याचे सुद्धा आपल्याला तुकडेच करावे लागतील. कसे होतील बघा, BX म्हणजेच BX/XK जे इथं आलेलं आहे बघा, BX/XK जे इथं आलंय. मग तिकडचे सुद्धा काय प्रमाण असेल CG/GK. CG/GK. तर पहा मित्रांनो, आता आपण या बाजू आपल्याला दिलेल्या आहेत. याचाच अर्थ काय की आपल्याला सध्या याची गरज नाहीये, याची गरज नाही, BX/XK ची गरज नाही. का गरज नाही पहा, आपल्याला CG/GK काढायचंय आणि हे CG/GK इथं BF/FJ इतकंच असतं. हे आताच्या प्रमेयावरून आपण बघितलं. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असलेली छेदिका इतर दोन बाजूंना प्रमाणात विभागत असते. हाच थेरम आपण इथं वापरला. त्यावरून बघा, BF ची किंमत आपल्याला माहिती 2 आणि FJ ची किंमत सुद्धा आपल्याला माहिती 2 इज इक्वल टू CG/GK. तर पहा मित्रांनो, 2 म्हणजेच काय बघा, 2 तर कधी गुणोत्तर असं मोठं ठेवत नसतात. तर गुणोत्तर म्हणजे ज्याला आपण भाग देऊन लहानात लहान बनवत असतो. अशाच पद्धतीने आपण गुणोत्तर सांगतो. म्हणून बे 1 याचाच अर्थ CG/GK चं उत्तर काय येतं 1 जसे 1. इथं मी मुद्दामून पर्याय लिहिले नाही, पण आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 1 जसे 1. मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, कमेंट सुद्धा करा आणि लाईक सुद्धा करा. धन्यवाद.